नमस्कार, गुड आफ्टरनून. मी विकास शिंदे. आज सांगायला इतका आनंद होत आहे. आज वाटार किरोली येथे एक अशी व्यक्ती यांचे आगमन आमच्या घरी झालेले आहे. ही त्यांची गाडी. त्यांच्याबद्दल माहिती सांगणारच आहोत आपण. त्यांचं नाव आहे प्रमोद लक्ष्मण महाजन, मुक्काम पोस्ट ढवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. चला तर आपण आता त्या व्यक्तीशी, एक आवल्या व्यक्तीशी आपण भेटूया. हे आपल्या घरी एक देव माणूस आलेला आहे. तर यांचं नाव आहे प्रमोद लक्ष्मण महाजन, ढवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. इथूनही देव माणूस. आणि ह्या माणसाबद्दल जेवढे काय बोलेल तेवढं कमीच आहे. आता ह्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगायची. 2000 साली ह्यांनी, तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे, आपण कुणाला बी काही दान भेट जर देत असलो तर पैसे देऊ, कुणाला कपडे देऊ, कुणाला जेवण देऊ. पण हे असे एक देव माणूस, असा व्यक्ती की मी भारतच नाही जगातसुद्धा पाहिलेलं नसेल अशी व्यक्ती, की ह्यांनी आपल्या स्वतःची किडनी काढून एका फौजीला दान केली बघा. आणि आत्तासुद्धा त्यांचं इतकं कार्य असं आहे की त्यांनी जवळजवळ 2000पेक्षा जास्त व्यक्तींना जळण रचण्यापासून ते पाक पूर्ण विसर्जनपर्यंत त्यांनी काम केलेले. आणि ते बी निस्वार्थी. त्या फौजीला त्यांनी किडनी दान केली, पण त्यांनी त्यांचा चहासुद्धा नाही प्याला नाही. असे देव माणसाचे पाय आज मी विकास शिंदे यांच्या घराला लागलेले आहेत. तर मी, माझे मित्र सुनील राक्षे यांनी थोडासा त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर काका, जरा तुमच्याबद्दल सांगताय का? नमस्कार, माझं नाव प्रमोद लक्ष्मण महाजन, मुक्काम पोस्ट ढवळी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी 28 ऑक्टोबर 2000 साली माझ्या गावच्या एका फौजेचे दोन्ही किडन्या फेल झाल्या. त्याला मी किडनी दान केली. त्यावेळी माझ्या मनात असा विचार आला की माणसाचा जीव वाचवला असेल तर माणसानंच उपयोगी पडलं पाहिजे. किडनी काही कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. आणि ह्या हेतूतून मी त्यांना किडनी दान केली. आणखी ज्यावेळी किडनीचं ऑपरेशन झालं त्यावेळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी 12 दिवस ॲडमिट होतो. आणि त्या ॲडमिट असलेल्या काळामध्ये हृदय, मेंदू कॅन्सर, किडनी, फुलेचे जॉईंट वार बसवणे वगैरे लाखो रुपयाची खर्चाची जे ऑपरेशन्स आहेत, ते ऑपरेशन जर गरिबाला जर नाही लाखो रुपये मिळाले तर त्यानं मरायचं का? त्या भावनेतून मी त्या 12 दिवसामध्ये ॲडमिट काळामध्ये भारतात कुठं ऑपरेशन फ्री होतात ते मी शोधून काढले. आणखी 2001 ते 2014पर्यंत जवळजवळ 4.5 कोटी रुपयाचे ऑपरेशन मी फुकट करून दिले. आणि मी कोणाकडून चहासुद्धा पिलं नाही किंवा कोणाकडून कसल्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नाही. आणि मग 2014ला जसं BJP गव्हर्नमेंट आलं तर त्यावेळेपासून संपूर्ण भारतावर ऑपरेशन फ्री व्हायला लागले. मग ऑपरेशनचे पेशंट माझ्याकडे येणे कमी झाल्यानंतर मी बसून काय करणार म्हणून मी मरेपर्यंत जनसेवा करतच मरायचं मी निर्धार केलेला आहे. त्यामुळं बसून काय करायचं म्हणून मी एका पुण्याच्या रिव्हर्स फाउंडेशन संस्थेला जॉईन झालो. आणि त्यांच्यामार्फत मी संपूर्ण भारत मोटरसायकलवरून अवयवदान जनजागृती करायला
2 वेळा फिरलो. त्यात माझं एक पहिलं 100 दिवस 12,755 किलोमीटर 19 राज्य 69 मोठ्या सिटी केल्या. त्याचं माझं नेमकं बुक ऑफ रेकॉर्ड झालं. परत मी 2020 साली जवळजवळ 132 दिवस 17,500 किलोमीटर 25 राज्य 94 मोठ्या सिटी कवर केल्या. त्यात माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे. आणखीन मी अशा प्रकारे समाजसेवा करत आलो आहे. स्मशानभूमीमध्ये मी वैयक्तिक जवळजवळ 30-35 वर्ष झालं सरण रचने, माणसाला जाळायला शेवटपासून थांबतो मी. आणखी स्मशानभूमीची स्वच्छता किंवा तिथं झाडं लावणे, झाडं जगवणे हे काम मी प्रामुख्याने कायमस्वरूपी करत असते. आणखी मी समाजसेवा करत करत मरायचा मी निर्धार केला आहे. एवढं. थँक्यू. धन्यवाद. तर असे हे काका म्हणजे एक अवलियाचं म्हणलं तर चालेल. असे जगात माणसं खूप कमी आणि अशा खूप देव माणसाचं आपल्या घरी पाय लागलं त्याबद्दल मी काकांचा खूप खूप ऋणी आहे. तर माझा मित्र सुनील हे त्यांचा आपला छोटासा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. धन्यवाद.